ठाकरेंच्या खासदारांपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीत. शिंदेंची ठाकरेंच्या 6 खासदारांसोबत गुप्त ठिकाणी बैठक. माध्यमांना चकवा देत शिंदे बैठकीला पोहोचले, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत. खासदार संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन वेगळ्या गटाची मागणी करणार, सूत्रांची माहिती. ओमराजे निंबाळकर पुण्यात तर नागेश पाटील आष्टीकर त्यांच्या मतदारसंघातच. अंबादास दानवेंचा दावा, पक्षाचे काही खासदार दिल्लीत असल्याचंही दानवेंकडून मान्य. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. प्रत्येक खासदाराला 15 कोटी ॲडव्हान्स. हा प्रकार धक्कादायक आणि घृणास्पद. संजय राऊत यांचा ट्विट करत गंभीर आरोप. संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांची आज दिल्लीत पत्रकार परिषद. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे लक्ष. सातारा सांगली विधान परिषदेत शिवसेनेचं एकही मत फुटता कामा नये. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे शंभूराज देसाईंना आदेश. सातारा सांगलीतील महायुतीमधील वादावर पडता. मंत्री उदय सामंत यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरीवर भेट. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची पुन्हा बैठक. वंचितला पाठिंबा देण्यासंदर्भात अजूनही काँग्रेसचा निर्णय होईना. काँग्रेसमध्ये 2 मतप्रवाह, सूत्रांची माहिती. अयोध्येच्या राम मंदिरात 1400 कोटींपेक्षा जास्त रुपयांची चोरी. काँग्रेसचा आरोप. एसआयटीकडून तपास सुरू. नोटांची मोजदाद करणारे 50 कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात. ऑगस्ट 2027 पर्यंत राज्यात पिण्याचं पाणी सुरक्षित करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट निर्देश. पाणी टंचाईवर मंत्रिमंडळ बैठकीत हाय व्होल्टेज चर्चा. ग्रामीण भागासाठी महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राकडून 733 कोटी 28 लाख रुपयांची योजना मंजूर. मुख्यमंत्री फडणवीसांकडून ट्विट करत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे आभार. मुंबईत एफडीएकडून कारवायांचा धडाका. वर्तमानपत्रावर वडापाव देणाऱ्या 26 व्यावसायिकांवर कारवाई. अंधेरीत चहा पावडरमध्ये रंगाची भेसळ रोखली. तर भिवंडीत अवैध ब्युटी प्रोडक्ट्स तयार करणारा कारखाना सील. आता कौटुंबिक वाटणीची मोजणी फक्त 200 रुपयात. 90 दिवसात प्रक्रिया पूर्ण होणार. सरकारकडून जमीन मोजणीचे नवे नियम जारी. वडाळ्यात पेट्रोल डिझेलची चोरी करणारे 2 टँकर पकडले. दोघांना अटक. 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त. एफडीएससह नियंत्रक शिधा वाटप पथकाची संयुक्त कारवाई.